न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। मित्रांनो, देशाचे गृहमंत्री अमित शाह यांचं संसदेमध्ये जे भाषण झालं ते भाषण प्रचंड गाजलं आणि ते केवळ त्या ठिकाणी जी 2 विधेयकं मांडण्यात येणार होती त्या संदर्भातलंच भाषण नव्हतं। ते एकूणच जी काही भारतीय जनता पक्षाचं जे केंद्र सरकार आहे, केंद्रातलं जे सरकार आहे, नरेंद्र मोदी सरकार आहे, त्यांची जी भूमिका आहे आणि कशी ती सर्वंकष भूमिका आहे, सगळ्यांना सामावून घेणारी कशी भूमिका आहे, हे सांगणारं ते भाषण होतं। जम्मू काश्मीरच्या संदर्भात ही 2 विधेयकं जी आहेत ती सादर करण्यात आली, मंजूर करण्यात आली आणि त्या संदर्भात ते भाषण होतं। त्यातून अमित शाह यांनी पाकिस्तानला अर्थातच त्या अमित शहांच्या भाषणामुळे निश्चितपणे मिरच्या झुंबल्या असणार, त्यांनी त्या संदर्भात थैथयाट केला असणारच, पण ते स्वाभाविकच आहे। जम्मू काश्मीर हे आमचंच आहे असं सातत्याने म्हणणाऱ्या पाकिस्तानच्या हातून ते सगळं प्रकरण आता हळूहळू जायलाच लागलेलं आहे, त्यामुळे त्यांचा थैथयाट जो आहे तो स्वाभाविक म्हणता येईल। पण विरोधक जे आहेत, केंद्र सरकारचे विरोधक, भारतीय जनता पक्षाचे विरोधक यांची पोलखोल या निमित्ताने झाली। जे सातत्याने आरोप करतात भारतीय जनता पक्षावर, केंद्र सरकारवर जम्मू काश्मीरच्या संदर्भात, त्यांची पोलखोल करणारं हे भाषण होतं। आता मुळात ही जी विधेयकं आहेत ती कशा संदर्भात होती हे समजून घेणं आवश्यक आहे आणि त्यानंतर विरोधकांची पोलखोल त्यातून कशी झाली हे आपल्याला स्पष्ट होऊ शकतं। ते 2 जी विधेयकं होती ती म्हणजे जम्मू काश्मीरचं एक रिझर्वेशन जे बिल आहे ते म्हणजे अर्थात ती दुरुस्ती केलेलं विधेयक, आणि दुसरं विधेयक जे होतं ते म्हणजे रिऑर्गनायझेशन विधेयक। ही दोन्ही विधेयकं जी आहेत ती अनुसूचित जाती जमाती, त्याचबरोबर काश्मीरमधनं जे विस्थापित झाले किंवा पाकव्याप्त काश्मीर जो आहे त्याच्यामधनं जे लोक विस्थापित झालेले आहेत त्यांच्या दृष्टीने ही दोन्ही विधेयकं जी आहेत ती खूप महत्त्वाची आहेत। एकंदरीतच गेल्या 70 वर्षामध्ये ज्यांच्यावर सातत्याने फक्त अन्याय झाला, ज्यांची ती मूळ भूमी होती त्यांना तिथून पळवून लावण्यात आलं किंवा त्यांचे अधिकार नाकारले गेले आणि त्यांना सातत्याने तुम्ही काहीतरी शरणार्थी आहात अशा पद्धतीने वागवलं गेलं, त्यांच्या दृष्टीने ही विधेयकं खूप महत्त्वाची आहेत आणि म्हणून ती विधेयकं समजून घेणं आणि त्या संदर्भात मग अमित शहांनी केलेली टिप्पणी ही महत्त्वाची ठरते। तर त्यातलं जे रिझर्वेशन बिल जे आहे, ज्याच्यात जी घटना दुरुस्ती करण्यात आलेली आहे, हे 2004 मधलं हा कायदा आहे आणि त्याच्यात आता ही घटना दुरुस्ती केली आहे, त्यानुसार सरकारी नोकऱ्या, व्यावसायिक संस्था ज्या आहेत त्या ठिकाणी आता अनुसूचित जाती जमाती, त्याचबरोबर सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या जे मागास आहेत त्यांना आता नोकरीची संधी प्राप्त होणार आहे। म्हणजे किती महत्त्वाचं पाऊल आहे ते पहा, की आतापर्यंत अशा पद्धतीचा निर्णय जो आहे तो घेतला गेला नव्हता, तो आता या सरकारने घेतलेला आहे। त्यामुळे हे जे मागास वर्ग आहेत त्या ठिकाणचे त्यांना एक प्रकारे मुख्य प्रवाहात आणण्याचं काम जे आहे ते सरकार करते। दुसरे जे विधेयक आहे रिऑर्गनायझेशन बिल, त्या माध्यमातून एकूणच जम्मू काश्मीरची जी विधानसभा आहे त्याची रचना बदलण्यात आलेली आहे। रचना म्हणजे त्याच्यामध्ये आणखी काही राखीव जागा ज्या त्या वाढवण्यात आलेल्या आहेत, त्याची संख्या वाढवण्यात आलेली आहे। पूर्वी ती 107 होती, ती आता 114 करण्यात आलेली आहे। त्याच्यामध्ये अनुसूचित जाती ज्या आहेत त्यांच्यासाठी 7 जागा राखीव आहेत, अनुसूचित जमातींसाठी जागाच नव्हत्या, त्या आता 9 जागा त्यांच्यासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत। त्याचबरोबर जे विस्थापित झालेले आहेत जम्मू काश्मीरमधनं, अर्थातच ज्यांची तिकडे मूळ जमीन होती त्यांना तिथून हाकलून लावण्यात आलं, दहशतीच्या मार्गाने त्यांना पळवून लावण्यात आलं, त्यांना सुद्धा पुन्हा एकदा स्थिरस्थावर तिथे करण्यासाठी तिकडे जे उपराज्यपाल असतील त्यांना तो एक अधिकार देण्यात आलेला आहे की त्यांनी 2 जागी या विस्थापितांना नियुक्त करू शकतात। त्याच्यामध्ये एका महिलेचा समावेश असेल, तर 1 जागा पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधल्या विस्थापिताला देण्यात आलेली आहे आणि त्याशिवाय पाकिस्तान व्याप्त जो काश्मीर आहे त्याच्यामधल्या लोकांसाठी 24 जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत। ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्यावेळेला अमित शाह म्हणाले हे जाहीर करताना की त्या 24 जागा यासाठी आम्ही ठेवतो आहोत कारण तो पाक व्यक्त काश्मीर म्हणत असला तरी तो आमचा आहे, वो हमारा आहे, हे त्यांचं वाक्य होतं। तेव्हा ही अत्यंत महत्त्वाची टिप्पणी त्यांनी या ठिकाणी केली। आता ही विरोधकांची पोलखोल त्याच्यातून कशी झालेली आहे, तर विरोधक हे सातत्याने जेव्हापासून काश्मीरमधलं 370 कलम हटवण्यात आलं तेव्हापासून काश्मीरमध्ये कसं सगळं आता वातावरण बिघडणार आहे, रक्तपात होणार आहेत
आणि कसं सगळं एकंदरीतच अराजकाची स्थिती निर्माण होईल असं सांगत होते. पण आज मात्र परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे. आज असं वातावरण अजिबात दिसत नाही. तेव्हा सातत्याने सैनिकांवर दगडफेक होणं, सैनिकांना गाड्यांना बांधलं जाणं, त्यांना मारणं, या पद्धतीचे गुन्हे त्या ठिकाणी घडत होते आणि अशा पद्धतीचं वातावरण होतं. पण आज ते वातावरण पूर्णपणे बदलले. अमित शहा म्हणाले आता दगडफेकच काय, छोटासा कण देखील आता कोणी मारू शकत नाही तिकडे किंवा मारला जात नाहीये. तर ही परिस्थिती बदलली. मग आता ही बदललेली परिस्थिती जी आहे त्याविषयी विरोधकांचं काय मत आहे? याच भारतीय जनता पक्षावर किंवा केंद्र सरकारवर ते कसे जाती जातींमध्ये विभागणी करतायत, धर्माधर्मामध्ये विभागणी करतायत असे आरोप केले जातात. मागासांना कोणत्याही प्रकारची संधी हे सरकार देत नाही असं म्हटलं जातं. आणि म्हणतात सगळेच, संजय राऊत हे मुख्य प्रवक्ता म्हणून म्हणतात, इतर सुद्धा वेगवेगळ्या पक्षांचे लोक म्हणतात, मग महाविकास आघाडीतले असतील किंवा इंडिया आघाडीतले सगळे पक्ष हे सातत्याने भारतीय जनता पक्षावर आरोप करत आलेले आहेत की यांनी मागासांना कोणती संधी दिली नाही. पण आज मात्र ती संधी त्यांनीच दिली जी 70 वर्षात मिळाली नव्हती. अनुसूचित जातींना, अनुसूचित जमातींना, सामाजिक किंवा आर्थिकदृष्ट्या मागास लोकांना ही संधी मिळाली नव्हती. विस्थापितांनाही मिळाली नव्हती. त्यांच्याबद्दल नेहमी बोललं जात होतं की बघा विस्थापितांवर कसे हल्ले होत आहेत, त्यांना कधीच स्थिरस्थावर करणार. पण तुमची सरकार जेव्हा होती, काँग्रेसचं सरकार असेल किंवा हे नॅशनल कॉन्फरन्स किंवा मुफ्ती मेहबूबा यांची सरकार जी होती त्यांनी काय केलं? त्यांनी कधी ते पाऊल उचललं नाही. त्यांनी या सगळ्या मागासलेल्या जातींना, जमातींना कोणता न्याय मिळवून दिला? तर त्यांना त्यांनी न्याय दिला नाही. उलट वाल्मिकी समाज तिकडचा जो होता तो एक प्रकारे शरणार्थ्यांसारखा राहत होता. 370 कलम हटवल्यानंतर त्यांना एक प्रकारे नागरिकत्व मिळालं. तिकडच्या विधानसभेच्या निवडणुकांच्या वेळेला त्यांचं नाव सुद्धा ज्या काही मतदारांची सूच्या किंवा तयार केल्या जाते याद्या त्याच्यामध्ये त्यांचं नावही असायचं नाही. पण आता त्यांना नागरिकत्व मिळालं. गुज्जर बक्करवाल समाज जो आहे त्यांनाही आता या सगळ्या नोकऱ्यांमध्ये संधी मिळणार आहे. हे सगळं कोणी केलं? तर भारतीय जनता पक्षाने केलं, त्यांच्या केंद्र सरकारने केलं. आणि त्यांनी दाखवून दिलं की आम्ही भले हिंदुत्ववादी आहोत पण सगळ्यांसाठी आम्ही काम करणार आहोत, सगळ्यांना न्याय देऊ, सगळ्यांना जे काही मागास आहेत त्याच्यामध्ये त्यांना संधी देऊ. त्याच्यामध्ये जातीपातीचा काही संबंध येणार नाही. पण याच काँग्रेसने बिहारमध्ये कसं जातीनिहाय सगळी जनगणना करा अशा पद्धतीची मागणी केली. त्यातून जाती जातीत विभागणी करण्याचा खरा आता प्रयत्न होता. तो प्रयत्न कधी भारतीय जनता पक्षाने केला नाही. मग याचं खरं तर विरोधकांनी कौतुक करायला पाहिजे. पण आज त्यांच्या मनामध्ये ज्या ज्या वेळेला काश्मीरमध्ये काही एखादी घटना घडते तेव्हा बघा काश्मीर कसा त्या ठिकाणी काश्मीरमध्ये अराजक माजलेला आहे, अशांतता निर्माण झाली आहे असे आरोप करणारे आज मात्र गप्प आहेत. प्रकाश आंबेडकरांनी याच्यावर बोललं पाहिजे. ते दलितांचे कैवारी आहेत, मागासांचे कैवारी आहेत. आज जम्मू काश्मीरमधील याच मागासवर्गीयांना जो न्याय मिळणार आहे या विधेयकांमुळे त्याविषयी प्रकाश आंबेडकरांनी बोलावं, कौतुक करावं सरकारचं. संजय राऊतांनी बोलावं, जे सातत्याने काश्मीरबद्दल बोलत असतात, डिवचत असतात, अश्लाघ्य भाषेमध्ये टीका करत असतात, त्यांनी बोलावं की योग्य आहे अथवा नाहीये. तेव्हा हा जो सगळा बदल झालेला आहे तो गेल्या या सगळ्या सरकारच्या काळामध्ये झालाय, जो 70 वर्षामध्ये तो अपेक्षितही नव्हता, कोणी ते करूनही दाखवलं नाही. पण ते आज होताना दिसून येतं. लाल चौकात तिरंगा फडकताना दिसतो. रामनवमीच्या मिरवणुका तिकडे अगदी शांतपणे निघू शकतात कोणत्याही भीतीशिवाय. हे सगळं कशामुळे घडलं? राहुल गांधींची जी भारत जोडो यात्रा होती तिची समाप्ती काश्मीरमध्ये झाली अगदी आरामात. त्यावेळेला राहुल गांधींना हे कळायला पाहिजे होतं की हे सगळं कशामुळे शक्य झालं. आधी हे शक्यही झालं नसतं. आधी तिरंगाही फडकवता येत नव्हता, पाकिस्तानचे झेंडे लागत होते. त्या ठिकाणी स्कीइंग करण्यासाठी राहुल गांधी, प्रियंका गांधी गेले होते. तो आनंद जो आहे, सगळीकडे तिरंगे दिसतात असंही ते म्हणत होते. हे सगळं शक्य कोणामुळे झालं? काँग्रेसमुळे शक्य झालेलं नाही. ते व्हायला पाहिजे होतं इतके वर्षाच्या सत्तेमध्ये, पण ते करू शकले नाहीत. मग आज जेव्हा केंद्र सरकार हे करून दाखवते तेव्हा त्याचं स्वागत ह्या सगळ्या मागास जे गट आहेत त्यांच्याकडून होतंय. जे त्यांना पाहिजे होतं, त्यांना सातत्याने कुठेतरी मागे ठेवलं जात होतं, दाबून ठेवलं जात होतं,
त्यांना या सरकारने आज वर आणलेलं आहे. विधानसभेमध्ये तिकडे त्यांना संधी दिलेली आहे, त्यांना जागा दिलेल्या आहेत, त्यांच्या राखीव जागा वाढवलेल्या आहेत, नोकऱ्यांमध्ये संधी दिलेली आहे. म्हणून ही विधेयकं महत्वाची आहेत आणि ही या विरोधकांची पोलखोल करणारी आहेत. या सगळ्यामध्ये अमित शहानी एक महत्वाचं विधान केलं, ते म्हणजे जवाहरलाल नेहरूंनी केलेल्या चुकांबद्दल. 2 चुका त्यांनी केल्या असं अमित शहा म्हणाले. एकतर संपूर्ण काश्मीर जिंकण्याची आपल्या सैनिकांना संधी होती, आपल्या सैन्याला संधी होती, पण त्याच वेळेला युद्धबंदीची घोषणा नेहरूंनी केली आणि पाक व्यक्त काश्मीर जो आहे तर म्हणजे पाकिस्तानच्या ताब्यात ती जमीन गेली. एवढी मोठी जमीन, एवढा मोठा भूभाग जो आहे तो पाकिस्तानच्या ताब्यात गेला. या चुकीमुळे हाच जो प्रश्न आहे जम्मू काश्मीरचा तो संयुक्त राष्ट्रामध्ये नेण्याचा निर्णय घेण्यात आला. जो आपला निर्णय होता, अंतर्गत निर्णय होता, तो आपण सोडवायचा होता, पण तो संयुक्त राष्ट्रांनी सोडवावा, त्याच्यामध्ये त्याची चर्चा व्हावी आणि त्यांनी काहीतरी निर्णय द्यावा यावर हा विचार करण्यात आला. आणि या 2 नुसत्या चुका नाहीत, तर या घोर चुका होत्या हे अमित शहानी सांगितलं. हे ब्लंडर्स आहेत आणि हेच ब्लंडर्स अशा पद्धतीच्या चुका करत करत इतकी वर्ष या सगळ्या जम्मू काश्मीर मधले लोक, विशेषतः मागासवर्गीय, हे सगळे मागे राहिले. त्यांना कोणत्याही संधीची जी काय कवाड होती ती कधीच उघडली नाहीत, दरवाजे कधी उघडले नाहीत. त्या कोणत्या तरी आशेवर ते होते आणि नरेंद्र मोदी सरकार आल्यानंतर हळूहळू हे सगळे बदल दिसत आहेत. 370 कलम म्हटलं, आज ही विधेयकं सुद्धा आलेली आहेत आणि त्यांनी हे जे महत्वाचं विधान केलेलं आहे की पाकव्याप्त काश्मीर त्याच्यामधल्या 24 जणांना इथे प्रतिनिधित्व देण्यात येईल. याचा अर्थ ते सांगताना त्यांनी ते म्हणाले की कारण तो आमचा आहे. म्हणजे येत्या काळामध्ये हा पाकव्याप्त काश्मीर पीओके हा भारतात विलीन व्हायला वेळ लागणार नाही, ह्याचे जे संकेत आहेत. आणि हे एक प्रकारे विरोधकांचं तोंड फोडणारे आहेत, त्यांचा जो बुरखा आहे तो फाडणारे आहेत. आता त्यांनी यावर बोललं पाहिजे, कौतुक केलं पाहिजे की अनुसूचित जाती जमातींसाठी अशी विधेयकं या सरकारने आणली, त्यांना न्याय मिळवून दिला, विस्थापितांसाठी नियम बदलले, त्यांना राखीव जागा दिल्या वाढवून. तर याचा कौतुक कधी करणार तुम्ही? त्या कौतुकाची अपेक्षा आहे. अर्थात त्यांच्या कौतुकामुळे काही होणार नाही, जे करायचे ते केंद्र सरकार करतच आहे. विरोधकांनी कौतुक करावं म्हणून ते करत नाहीयेत. पण या निमित्ताने अमित शहानी हे जे भाषण केलं, या घणागती भाषणातून या सगळ्या विरोधकांचा बुरखा फाटला, त्यांची पोलखोल झाली, हे मात्र खरं. तुम्हाला विषय कसा वाटला हे जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.